आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. बुलढाणा जिल्ह्यात दिवाळीची सर्वत्र लगबग दिसून येते आहे. त्यामुळे दिवाळी सणाकरता लागणारं फराळ, पणत्या, कपडे, मिठाई यासह अन्य वस्तू खरेदीसाठी जिल्हाभरात दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी झुंबड पाहायला मिळते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस सेवा पंधरवडा म्हणून संपूर्ण जिल्हाभर साजरा करण्यात आला. बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या वतीनं विविध ठिकाणी आरोग्य शिबिर राबवण्यात आले. त्यामध्ये मोताळा ग्रामीण रुग्णालय इथं मोफत नमो नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटप शिबिराचं आयोजन मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि भारतीय जनता पार्टी मोताळा मंडळ यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. शिबिरात जवळपास 2,500 गरजू नेत्र रुग्णांनी तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये जवळपास 1700 रुग्णांची तपासणी तर जवळपास 300 रुग्ण शासकीय योजनेमधून मोफत शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 71 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या भागांची केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी 29 सप्टेंबर रोजी पाहणी केली. ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. बुलढाणा आणि मोताळा तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या पाडळी, नळकुंड, उबाळखेड आणि गुळभेली या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करताना राज्यमंत्री जाधव यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी 26 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा इथं झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पंचनामे पूर्ण होता शेतकऱ्यांना मदत देण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर पाटील यांनी मोताळा तालुक्यातील नळकुंड इथं अतिवृष्टीनं बाधित झालेल्या घरांची आणि शेत जमिनींच्या नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. यावेळी आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमेपासून शांती उत्सवाला प्रारंभ होऊन मोठी देवीची स्थापना करण्यात आली होती. शांती उत्सव संपूर्ण भारतभरातील ऐतिहासिक उत्सव म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहराची ओळख आहे. 16 ऑक्टोबर रोजी हा शांती उत्सव संपन्न झाला. यावेळी हजारोंच्या संख्येत भक्तांची गर्दी उसळली होती. कोजागिरी पौर्णिमेपासून 11 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध राज्यातून भाविक खामगाव इथं दाखल होतात आणि उत्सवाचं महत्व हे 110 वर्षांनंतर देखील भाविकांच्या येण्यानं अबाधित राहिलं आहे. जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेज राज्य शासनानं घोषित केला. त्याबाबतचा शासन निर्णय 9 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये शेती पीक नुकसान, शेती खरडून जाणं, विहिरीचं नुकसान, पशुधन यांची झालेली हानी, घरांची पडझड, घरातील वस्तू साहित्याचं नुकसान, वैयक्तिक आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान अशा बाबींचा समावेश आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात 13 तालुक्यात नुकसान होऊन सुद्धा अतिवृष्टी बाधितांमध्ये केवळ 9 तालुक्यांचा समावेश करण्यात येऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या मेहकर, लोणार या 2 तालुक्यांना वगळण्यात आलं होतं. त्यासोबतच संग्रामपूर, जळगाव, जामोद या 2 तालुक्यांनाही वगळण्यात आलं होतं. याबाबत जिल्हाभरातून शेतकऱ्यांकडून तात्काळ समावेशाची मागणी पुढे आल्यानंतर तातडीनं राज्य शासनाच्या वतीनं अतिवृष्टी बाधित झालेल्या लोणार, मेहकर यासह जळगाव, जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांपैकी नांदुरा आणि संग्रामपूर अंशतः बाधित तर मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, बुलढाणा, मोताळा, खामगाव, जळगाव, जामोद हे 9 तालुके पूर्णपणे बाधित असल्याचा शासन निर्णय 10 ऑक्टोबर रोजी राज्य शासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्याच्या चिखली, रणथंब परिसरात झालेल्या एका रस्ते अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. मृत्युमुखी पडलेले सर्वजण जळगाव जिल्ह्यातले रहिवासी होते. मातंग समाजातील युवक युवतींनी अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत प्रगती करावी असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. ते बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. श्रोते हो, एक